नमस्कार मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे शासन भरपूर नोटा छापून सर्व गरिबांना श्रीमंत का करत नाही. हा प्रश्न नक्कीच तुम्हाला कधीतरी पडला असेल. भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये गरिबी आणि बेरोजगारी आहे. आपण नोकरी, व्यवसाय, पैसे कमवण्यासाठी करतो. मग शासन आपल्यासाठी थोड्याशा जास्त प्रमाणात नोटा छापून सर्वांना श्रीमंत का करत नाही? जर सर्वजण श्रीमंत झाले तर ना कामाचा ताण असेल, ना नोकरीसाठी रात्रंदिवस अभ्यास करण्याची गरज. आपल्याला पाहिजे ती वस्तू भेटू शकेल. आपल्या सगळ्यांना असं नक्कीच कधीतरी वाटत असेल. पण मित्रांनो, असं खरंच कधी होऊ शकत नाही. सरकार कधीच नोटा छापून सर्वांना श्रीमंत करू शकत नाही. का ते आपण एक्झाम्पल घेऊन समजूया. समजा आयफोन बनवणाऱ्या ऍपल कंपनीने फक्त 1000 आयफोन आणले आणि एका फोनची किंमत ठरवली 1,00,000 रुपये. आता समजा भारतामध्ये 1 कोटी लोकसंख्या आहे आणि प्रत्येकाला वाटते की स्वतःकडे आयफोन पाहिजे, परंतु पैसे नसल्याने सर्व लोक आयफोन खरेदी करू शकणार नाही. आणि या 1 कोटी लोकांपैकी फक्त 1000 लोकांची ऐपत असेल तर फक्त 1000 लोकच आयफोन खरेदी करू शकतात. मग 1 कोटीतून राहिलेले 99,99,000 लोकांची आयफोन घेण्याची इच्छा असून देखील ते आयफोन खरेदी करू शकत नाही, कारण त्यांच्याकडे पैसेच नसणार आहे. आता शासनाने असे ठरवले की जास्त नोटा छापून या उर्वरित जनतेला आयफोन खरेदी करता येईल एवढे 1,00,000 रुपये त्यांच्या बँक अकाउंट ट्रान्सफर केले. मग आता 1,00,000 रुपये सर्वांकडे आले. सर्वच जण जर आयफोन घेण्यासाठी बाजारात किंवा दुकानात गेले आणि आता विचार करा, आयफोन घेणारे ग्राहक आहेत 99 लाखांपेक्षा जास्त आणि बाजारात आयफोन आहेत फक्त 1,000. म्हणजेच ग्राहकाच्या तुलनेत खूपच कमी. आता प्रत्येकाला तर आयफोन मिळणे अशक्य आहे, कारण स्टॉक मर्यादित आहे. थोडक्यात येथे मागणी प्रचंड आहे आणि पुरवठा कमी आहे. मग आता काय होणार? तर ज्या वेळेस एखाद्या वस्तूची मागणी प्रचंड वाढते परंतु मागणीच्या संबंधात पुरवठा कमी असतो, त्यावेळेस त्या वस्तूची किंमत झपाट्याने वाढते. म्हणजेच आयफोनची किंमत पुन्हा आता वाढणार आणि आयफोनची किंमत 2,00,000 रुपये एवढी होणार. परंतु 2,00,000 रुपयांचा आयफोन घेण्याची ऐपत तर आता सगळ्यांचीच नसणार, कारण सगळ्यांकडे सरकारने जास्त नोटा छापून फक्त 1,00,000 रुपये दिले असणार. बाकीचे 1,00,000 रुपये हे लोक कुठून आणणार? आणि समजा पुन्हा सरकारने अजून 1,00,000 रुपये छापून सर्वांना वाटले तर आयफोनची किंमत पुन्हा अजून 1,00,000ने वाढणार आणि आयफोनची किंमत यावेळी 3,00,000 रुपये होणार. आणि हे चक्र मित्रांनो असंच चालू राहणार. त्यामुळे संपूर्ण बाजाराची किमतीची प्रणाली पूर्णपणे स्वतःहून बदलणार. म्हणजेच याचा अर्थ शासनाने केलेला नोटा छापायचा प्रयत्न पूर्णपणे व्यर्थ जाणार. येथे अर्थशास्त्राच्या भाषेत सांगायचे म्हणजे मागणी आणि पुरवठा यातील संबंध. थोडक्यात एखाद्या वस्तूची किंमत ही बाजारात असलेल्या मागणीवरती अवलंबून असते. वरील एक्झाम्पल मध्ये सर्वांना आयफोन जर पाहिजे असेल तर आयफोनचा पुरवठा बाजारात वाढवला पाहिजे, जेणेकरून फोनची किंमत आपोआपच कमी होईल आणि ते सामान्य जनतेच्या आवाक्यात येईल. परंतु आपल्याला माहित आहे की पृथ्वीवरील संसाधने ही मर्यादित आहेत, म्हणून त्यांच्या उपलब्धतेनुसार या वस्तूंची किंमत ठरवली जाते. दुसरे उदाहरण म्हणजे सोन्याची किमती मात्र वाढतच जात आहेत, कारण त्याची मागणी जास्त आहे. अजून नसेल समजले तर आणखी एका उदाहरणाने समजून घेऊया. समजा सरकारने अतिरिक्त रुपये छापून सगळ्यांना 1 कोटी रुपये दिले. आता माझ्याकडे सुद्धा 1 कोटी रुपये आहेत, म्हणून मी आपली नोकरी आणि कामधंदा सोडून घरीच बसेल. तसंच माझ्यासारखे सगळे नोकरी करणारे घरी बसतील. त्यामुळे सगळ्या कंपन्या, कारखाने, व्यवसाय बंद पडतील आणि सगळ्या सेवाही ठप्प होतील. मी बाजारात जाईल आणि भाजीवाल्याकडे सुद्धा 1 कोटी रुपये असतील तर तो कशाला भाजी विकेल आता? तसंच किराणा दुकानवाला कशाला दुकान उघडेल? घरी खायला सुद्धा शेतकऱ्यांना कांदे देऊन त्यांच्याकडून टमाटर घेऊन भाजी बनवावी लागेल. म्हणजे वस्तूंची देवाणघेवाण करावी लागेल. आता शेतकऱ्याकडे सुद्धा 1 कोटी रुपये असतील तर तो देखील कशाला शेती करेल? हळूहळू सगळ्या व्यवसायामध्ये हेच होईल. त्यामुळे कोणी कामच करणार नाही. त्यामुळे जितकी संसाधनं उपलब्ध आहेत ते लोक एकतर खूप महाग विकतील किंवा ते विकणारच नाही आणि स्वतःसाठी जमा करून ठेवतील. त्यामुळे काळाबाजारी वाढेल. कोटी रुपये असतील तर तुम्ही त्याने कोणतीही वस्तू किंवा सेवा विकत घेऊ शकणार नाही. बहुतेक वस्तूची देवाणघेवाण सुरू होईल, कारण पैशाला काही किंमत नसणार. जुन्या काळामध्ये जेव्हा पैसे नसायचे तेव्हा याच प्रणालीचा वापर होत असे. पैशाच्या किमतीसाठी व्हेलॉसिटी ऑफ मनी म्हणजेच पैशाची गती ही खूप महत्वाची असते. जर पैशाची गती वाढत असेल तर अर्थव्यवस्थेतील व्यक्तींमध्ये जास्त व्यवहार होत असतात. आता हे आपण थोडक्यात समजून घेऊया. समजा माझ्याकडे 100 रुपये मी माझ्या पाकिटात ठेवले तर त्याची किंमत फक्त 100 रुपयेच असणार. पण तेच 100 रुपयाची भाजी मी आणली तर माझ्याकडे 100 रुपयाची भाजी आणि भाजीवाल्याकडे 100 रुपयाची नोट, म्हणजेच एका नोटेचा उपयोग झाला 200 रुपयाचा. तसंच भाजीवाल्याने डेअरीवाल्याकडून त्या 100 रुपयाचं दूध आणि दही घेतलं. आता एकाच 100 रुपयाची नोटेचा उपयोग झाला 300 रुपयाचा. अशीच ती 100 रुपयाची नोट अख्ख्या बाजारात फिरेल आणि त्या पैशाला गती प्राप्त होईल. म्हणजे जितकी जास्त पैशाची गती तितका जास्त त्याचा उपयोग. मग फक्त एका 100 रुपयाच्या नोटेमुळे लाखो रुपयाचा व्यवहार होईल. तर गरिबी संपवायला अजून नोटा छापण्याऐवजी ज्या नोटा मार्केटमध्ये अस्तित्वात आहेत त्याची गती वाढवण्याची आवश्यकता असते. त्यासाठी नवीन नोकरी,
व्यवसाय, कारखाने आणि नवीन सेवा यांची गरज आहे. त्याशिवाय ह्या सगळ्या वस्तू आणि सेवांचा वापर करण्यासाठी सुद्धा ग्राहक पाहिजेत. अशाच कारणांमुळे सरकार खूप जास्त नोटा छापून सगळ्या गरिबांना वाटून सगळ्यांना श्रीमंत करू शकणार नाही. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमचे मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि मराठी ज्ञान चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.